हॅलो, नमस्कार. लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आजची मी रेसिपी बनवणार आहे ती म्हणजे थंडी स्पेशल मेथीचे लाडू. त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे. इथे मी घेतलेले हे 2 पेले गव्हाचे पीठ, म्हणजे अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतले. त्यानंतर तूप घेतले, ही मोठी वाटी. सुकं खोबरं घेतले वाटीभर. खारीक पावडर घेतलेले. इथे घेतली गंठोळं पावडर, सुंठ पावडर, हालीम घेतलेले. थोडं बारीक रवा घेतला आहे, कारण आपला गव्हाचं पीठ बारीक असतो. जाडसर असं दळून आणला तर चालेल, म्हणून थोडं मी बारीक रवा घेतला आहे. पिस्ता घेतलेला आहे. इथे घेतलेला अक्रोड सगळे तुकडे करून घेतलेले. बदाम घेतलेले आहे. काजू घेतलेले आहे. वेलची पावडर घेतली आहे. डिंक घेतलेले आहे. डिंक 2 प्रकारचे असतात, मी आता मोठा घेतला आहे डिंक. आणि हे घेतलेली इथे काळे आणि पिवळे मनुका. इथे घेतली खसखस. त्याच्यानंतर इथे मेथी घेतलेली आहे. इथे घेतलेला गूळ. आता ह्या वाटीच्या प्रमाणाने मी मेथी घेतली आहे आणि एवढीच वाटी मी साजूक तूप. मेथी पहिली काय केलं, मी भाजून घेतली आहे आणि नंतर 1 वाटी जेवढी मेथी घेतली तेवढीच वाटी तूप घेऊन त्याच्यात मी भिजत ठेवली रात्रभर. 1 रात्र मी भिजत ठेवली. आज मी मेथी लाडू करायला सुरुवात करते. ही बघा, ही भिजवलेली मेथी आहे, बघू शकता तुम्ही. असे त्याला 2-4 दिवस जरी ठेवलं तरी चालते, पण मी दुसऱ्या दिवशीच करते. 1 रात्र फक्त त्याला भिजत ठेवते. बघा, ही अशी झालेली आहे. आता आपण सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर मी खसखस घेते, कारण आपली कढई जास्त गरम नसते, त्यामुळे अगोदर खसखस भाजून घ्यायचं. त्यानंतर सुकं खोबरं, जे सुकं आहे ते आपण अगोदर भाजून घ्यायचं आणि ज्याला तुपाची गरज आहे अशा आपण नंतर तळून घेणार आहोत. आता खसखस भाजायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही आणि खसखस आपल्याला मिक्सरमध्ये चालू बंद करून ती बारीक करायची. एकदम बारीक पण नाही करायची, थोडी जाडसरच ठेवायची. खसखस आता भाजून झालेली आहे. सुकं खोबरं भाजून घेऊ. सुकं खोबरं चांगलं भाजून घ्यायचं, एकदम कच्चं नाही ठेवायचं, नाहीतर आपल्या लाडूला थोड्या दिवसांनी वास येतो. त्याच्यासाठी थोडासा कलर येऊ द्यायचं त्याला. एकदम सफेद ठेवायचं नाही, पांढरं ठेवायचं नाही. छान भाजलं तर ते लाडू खूप दिवस टिकतात. आता हे सगळं मी वाटीच्या प्रमाणे घेतलेलं आहे. हे कमी जास्त असू शकतं, कारण आपल्याला जसं ड्रायफ्रूट्स वगैरे कमी घालायचं कमी घाला, खोबरं कमी वापरायचं तुमच्याप्रमाणे तुम्ही वापरू शकता. मी इथे गव्हाचं पीठ अर्धा किलो घेतलं आहे, त्याच्याप्रमाणे साहित्य घेतलेलं आहे. हे बघा, खोबरं छान भाजलं गेले, एकदम पांढरंसुद्धा नाही कलर, थोडं लालसर करत झालं, छान भाजलं गेले. आता आपण याला काढून टाकूया. मी हालीम घेतलेले, आळीव बोलतात त्याला, ते सुद्धा घेतलेले. 2 चमचे घेतलेले आहेत. ते सुद्धा भाजून घेऊया. हे लाडू आपण सांधेदुखी, कोणाचे गुडघे दुखतात, पाय वगैरे दुखतात थंडीच्या दिवसात, त्यांच्यासाठी जास्त फायदेशीर आहेत. तसंच जी डिलेवरी झालेली असेल त्या स्त्रियांची, त्यांच्यासुद्धा हे लाडू केले जातात त्यांच्यासाठी. आता हे फक्त तडतडले आहेत, आपण काढून घेऊया.
तूप टाकले. आता आपण खारीक पावडर जी आहे ती तळून घेऊया. तुपात चाळून घेतली खारीक पावडर. तर कधी कधी गुठल्या पण असतात त्याच्यात. खारीक पावडर तुम्हाला जास्त घालायची जास्त घालू शकता. थोडी भाजून घे, जास्त नाही भाजायची तिला. अजून 1 चमचा मी तूप टाकते. म्हणजे ती छान भाजली जाते. खारीक पावडरसुद्धा आता भाजलेली आहे. काढून घेऊया. आता आपण डिंक तळून घेऊया अगोदर, नंतर सगळे ड्रायफ्रूट्स तळायचे. तूप गरम झाल्यावर डिंक टाकायचा. थोडे थोडे टाकायचे म्हणजे चांगला फुलतं. जर एकदम टाकलात तर काय होतं, तो डिंक फुलणार नाही आणि मग आपण खाताना तो दाताला चिकटतो. आता पावडर केली समजा डिंकाची तर तो मिळून येतं. पण काय होतं, हा डिंक आपण थोडा चुरून घेतला हातानेच तर त्याचं काय म्हणते, खाताना आपल्याला लाडू खाताना ते छान क्रंची लागतो लाडू. गॅसची फ्लेम स्लोच ठेवली आता मी. हा डिंकसुद्धा आपला तळून झालेला आहे. आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. आता आपण ड्रायफ्रूट तळून घेऊया. बदाम टाकते. बदाम काजू तुम्ही कमी जास्त घालू शकता. याच्यात टाकणार काजू, अक्रोड आणि पिस्ता. छान तळून घ्यायचा. मी जे आज लाडू बनवतात, मेथीचे लाडू बनवते ते ऑर्डरचे असल्यामुळे त्यांनी ड्रायफ्रूट्स वगैरे मला जास्त घालायला सांगितलं. एका मॅडमने मला ऑर्डर दिलेली आहे. ते म्हणाले मला ड्रायफ्रूट जास्त पाहिजे. मध्ये मी ड्रायफ्रूट लाडू पण केलेले आहेत. तो पण व्हिडिओ टाकले आहे. ते पण ऑर्डरचे होते. त्यांना ते लाडू खूप आवडले आणि शुगर फ्री लाडू होते. आता पण त्याने मला गूळ कमी वापरायला सांगितले.
त्यांना थोडं कडवट असे लाडू पाहिजे. चांगले तळून घ्यायचे ड्रायफ्रूटसुद्धा. ते खमंग असा आहे सुवास येतो त्याचा. हे कसं आता आपण मिक्सरवर बारीक करणार, त्याच्यामुळे आपली काय म्हणतात, काळे मनुका आणि हिरवे मनुका आहेत ते मी वेगळे भाजणार तळणार आहे, कारण आपल्याला मिक्सरवरती बारीक नाही करायचे. बाकीचं सगळं आपण मिक्सरवर बारीक करणार आहोत. ड्रायफ्रूट्सला पण छान कलर आलेला आहे, बघू शकता तुम्ही. तसंच खोबरं पण व्यवस्थित भाजायचं, म्हणजे तुम्ही थोडं कच्चं ठेवलं तर ते लाडवाला खवट असं वास येतो. आता हे काढून घेऊया. काळे आणि पिवळे मनुका टाकते, चांगले तळून घ्यायचे ते सुद्धा. पण जेव्हा मेथीचे लाडू करते तेव्हा सगळी तयारी करून घ्यायची अगोदरच. गॅसची फ्लेम स्लोच ठेवलेली आहे मी. आता हे आपल्याला मिक्सरमध्ये नाही लावायचे, असेच आपण लाडू जेव्हा तयार करू तेव्हा टाकणार आहेत वरून. आता आपण गव्हाचं पीठ भाजून घेणार आहेत. सुरुवातीला 2 चमचे टाकले मी चाळून घेतलेलं पीठ. आता आपण गॅसची फ्लेम स्लोच ठेवली आहे. छानपैकी अगदी खरपूस भाजून घ्यायचं. आपण लाडवाला वगैरे पीठ कसं भाजतो तसंच, जे साधे लाडू आपण जेव्हा बनवतो तेव्हा खमंग असा पीठ भाजून घ्यायचं. त्यानंतर आपण तूप टाकणारच आहोत. आता थोडं सुकं पीठ असतं, तो भाजून घेतलं की मग सगळ्या पिठाला पीठ भाजला जातो. जर अगोदर आपण तूप भरपूर टाकलं तर गुठले होतात लगेच. अगदी आपण बेसनचं पीठ वगैरे कसं बेसनचे लाडू करताना भाजतो त्याप्रमाणे भाजायचा पीठसुद्धा, म्हणजे ते लाडू कसे खायला पण छान लागतात.
लाडवाचं पीठ जे असतं ते थोडं जाडसर गहू दळून आणलं तर छान लाडू होतात. आता मी घरात चपातीसाठी जे पीठ वापरते तेच घेतले. त्याच्यात मी थोडंसं बारीक रवा घेतला त्याच्यात. आपण रवा पण भाजून घेणार नंतर. ड्रायफ्रूट्स आहेत ते जास्त पण बारीक नाही करायचा. थोडे लाडवाला असं दिसायला पाहिजे, लाडू वळताना दातात आले पाहिजे. आणखीन 2 चमचे तूप टाकते. आता रवासुद्धा त्याच्यातच भाजायला टाकते. अजून मी तूप टाकते, अजून 2 चमचे टाकते. एवढा भरून मी घेतलेला होता आणि मेथी भिजवण्यासाठी दुसरी वाटी घेतली होती. अजून आपल्याला तूप लागेल. जसं पीठ भाजत जाईल तसंच त्याला त्याचे गोळे ते सगळे फोडून टाकायचे. गोळे जे असतात ते. आता सगळं तूप आहे ते मी टाकते. लागलं तर थोडं घ्यायला लागेल तूप. तर छान खरपूस भाजायचं. तर पीठ भाजण्यासाठी किती वेळ लागला हे सुद्धा मी तुम्हाला सांगते थोड्या वेळाने. आपण जसं बेसन वगैरे भाजतो त्याचप्रमाणे आपण मोठा गॅस केला तर ते करपून जाणार. काही काही लोक मोठा गॅस करून वेळ नसतो त्यांच्याकडे, मग भाजून मोकळे होतात, पण त्याला टेस्ट येत नाही. थोडा वेळ द्यावा लागतो कुठलेही लाडू बनवताना. मग ते मेथीचे असो, बेसनचे असो, रव्याचे असो. तेवढं रवा भाजायला तेवढा वेळ नाही लागत. आणि अशी पिठं जी असतात ती भाजायला वेळ जास्त लागतो. मी तूप टाकते थोडं, 2 चमचे. जसं लागेल तूप तसं टाकायचं. याची फ्लेम स्लोच ठेवलेली आहे. आता आपलं गव्हाचं पीठ पण छान भाजायला लागलं. सुगंध पण यायला लागले. आणखीन थोडा वेळ भाजूया. आता हे आपण गुळाचा पाक वगैरे करणार नाही मी, असंच गूळ टाकणार आहे. गूळ फक्त बारीक करून घ्यायचं. ते
पीठ गरम असतानाच आपण त्याच्यात गूळ मिक्स करायचा, म्हणजे चांगला तो वितळतो त्याच्यात. पाक करायची गरज लागत नाही. जसे आपण गुळपापडी करतो त्याप्रमाणेच लाडू करणार आहे मी. आपल्याला कधी वाटलं लाडू वळत नाही, सुकं झालेलं असेल, तर थोडा तूप गरम करून त्याच्यात टाकायचं, म्हणजे लाडू बरोबर वळले जातात. असं घाबरून वगैरे जायचं नाही. तेव्हा कलर किती चेंज झाले, सुवास पसरले खमंग असं. किती वेळ लागला मला, मी सांगते तुम्हाला. अजून आपण थोडं भाजूया त्याला. आतापर्यंत मला 15 मिनटं लागलीत अर्धा किलो पीठ भाजायला. आणि रवा का मी थोडंसंच घेतले, 2-3 चमचे. 15 मिनटं लागले. असं बघा, आपण बेसन वगैरे पण अर्धा किलोला आपल्याला 20-25 मिनटं लागतात भाजायला. छान भाजलं ना की लाडू पण खुसखुशीत होतात. याच्यात मी आता काय टाकणार सांगते तुम्हाला. आपण मेथीची, आता पीठ भाजून झाले, मेथीची आपण तुपात भिजवली ती टाकूया, म्हणजे आपल्याला तुपाचा अंदाज येईल परत तूप किती लागते ते. मेथी तसं भाजलेलीच आहे, त्याच्यामुळे आता मी जास्त भाजणार नाही, फक्त मिक्स करणार आणि गॅस बंद करून त्याच्यात गूळ घालणार. ते खाली उतरणार नाही. आता बाकीचं आपलं जे साहित्य आहे ते आपण मिक्सरवर बारीक करून घेऊया. नंतर याच्यात आपण मिक्स करणार गूळ. आता हे गरम असताना गॅस बंद केला मी, आणि गरम असताना आपण गूळ टाकूया. 1.5 पट मी गूळ घेतलेलं आहे. 2 पेले गव्हाचं पीठ, 1.5 पेला घेतलेले गूळ. त्यांना गूळ कमी पाहिजे, साखर म्हणजे गोड कमी पाहिजे, त्याच्यामुळे हा आपल्याला वितळून घ्यायचं याच्यामध्ये गरम असतानाच, म्हणजे पाक करायची गरज नाही. तुम्हाला पाहिजे तर नंतर तुम्ही मिक्सरमध्ये पण फिरवू शकता. जेवढं आहे तेवढं मी इथून वितळून घेणार आहे. आणि नंतर सगळे बारीक पदार्थ जे आहेत बाकी ड्रायफ्रूट्स वगैरे ते मिक्सरवर बारीक करून टाकायचे. मेन आपल्याला गूळ याच्यात वितळलं पाहिजे. तर सगळं गूळ टाकते. तर ढवळत राहायचं, म्हणजे तो गूळ गरम असतं पीठ, त्याच्यामुळे वितळलं जातं. ते मी खाली उतरून घेते. गूळ जर वितळलं नाही तर फक्त मिक्सरला जरा फिरून घ्यायचं. मी गूळ पापडी जशी बनवते तसे ते लाडू बनवते. तर छान विरघळलेलं आहे, गूळसुद्धा व्यवस्थित विरघळले आहेत. आपण सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे टाकूया त्याच्यात. तर आपण ड्रायफ्रूट थोडी बारीक करून घेऊया.
एकदम बारीक नाही करायचं, थोडे जाडसरच ठेवायचे. खोबरं हाताने कुस्करलं तरी चालेल, कारण आपण खोबऱ्यावर पण चालू बंद करून करायचं आहे. मिक्सर चालू नाही करायचा, चालू बंद करूनच करायचे. नंतर खोबरं आणि आलिव टाकूया. आलिव आता हे मिक्सरला बारीक करून घेते. आपण टाकूया. ते एवढे जाडसरच ठेवायचे. तर खोबरं आणि आळीव आहे ते सुद्धा फक्त चालू बंद करायचं. मिक्सर जास्त बारीक नाही करायचं, नाही तर खोबरं जास्त बारीक केलं तर तेल सुटणार. पण खारीक पावडर पण टाकूया. खारीक पावडर पण जाडसर मी बारीक केलं आहे, एकदाच फिरवले मिक्सरवर. डिंकसुद्धा आपण जास्त बारीक नाही करायचा, एकदाच फिरवणार आहे. त्यात खारीक पावडर पण टाकते. हे बघा, डिंक आणि खारीक पावडर सुद्धा मी बारीक केले. जास्त फिरवायचं नाही मिक्सर, पल्स मोड पण ठेवायचं. ह्याच्यानंतर मी टाकणार आहेत हे खसखस. खसखस मी जाडीच ठेवली, बारीक नाही करणार, थोडी बारीक करायला पाहिजे मला. अशीच टाकली मी. त्याच्यानंतर मनुका आहे, काळी आणि पिवळी मनुका. ते सूंठ पावडर, सॉरी वेलची पावडर आहे, गंटोळा पावडर आहे आणि सुंठ पावडर. एक एक चमचा घातलेले. आता हे सगळं आपण हाताने मिक्स करूया, आणि आता थंड झालेलं आहे ते. आणि नंतर लाडू वळायलासुद्धा घेऊया. तर सगळं त्याच्यात टाकून झालेलं आहे. अजून गरम आहे त्यात, थोडं थंड होऊ दे. जर सुकं वाटलं तर आपण मिक्सरवर बारीक करू शकतो. आता हे ओलसर आहे, गूळ छान वितळलं, त्याच्यामुळे आता आपण हातानेच मिक्सरमध्ये लावणार नाही, मिक्सरवर लावणार नाही. हे फक्त गरम आहे म्हणून थोडं चमच्याने करते, नंतर हाताने मिक्स करूया. व्यवस्थित मिक्स करायला, सगळं गूळ वगैरे त्याला लागलं पाहिजे, ड्रायफ्रूट्स वगैरे. ते मिक्सचर सुंदर दिसते. खालपर्यंत चमचा न्यायचं, म्हणजे खाली चिकटलेलं असतं पीठ वगैरे, ते व्यवस्थित सगळ्याला गूळ वगैरे लागतं. आपलं जे साहित्य जे आपण भाजून घेतलं ते. आपल्याला ज्या साईजचे पाहिजे, मोठे किंवा लहान, त्यांना लहानच साईजचे लाडू पाहिजे, जास्त मोठे नको. जरासं दाबून घ्यायचं 2 हाताने, नंतर गोल पाहिजे तर फिरवायचं असं. छान आले, त्याचे ड्रायफ्रुट्स पण दिसते.
असं घट्ट धरायचं, नंतर मग असं वळून घेतलं तरी चालेल. थोडं गरमच असताना करून घ्यायची लाडू. तर हा गरम आहे थोडा, तोपर्यंत करून घेऊया. आपल्याला लहान मोठी साईज जशी पाहिजे तशी करून घ्यायची. यात लगेच बघेल. लगेच लाडू वळले जातात. बाकीचे सुद्धा लाडू मी आता असेच करून घेते, नंतर तुम्हाला दाखवते. मी बनवलेले मेथीचे लाडू म्हणजे बिनपाकाचे मेथीचे लाडू, ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा करून पहा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे थँक्स.
धन्यवाद.